तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही अशा 3 वेबसाईट सांगणार आहे, जे आपण रेग्युलरली डिझाईनमध्ये वापरू शकतो. अशा टाईपच्या वेबसाईट आहेत त्या. तर त्या वेबसाईट कोणत्या आहेत ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. तर पहिली गोष्ट, चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिले खाली, जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, जेव्हा पण आपण कोणती पण डिझाईन एक बनवत असतो नॉर्मली, तर त्यामध्ये कसं असतं, टेक्स्चरचा वापर करतो आपण, फॉन्टचा वापर करतो आणि त्यामध्ये काही गुगल एक्सटेन्शन असतात त्याचा वापर करतो, जेणेकरून आपले डिझाईन फास्ट आपण बनवू शकतो. तर काही गुगल एक्सटेन्शन आहेत त्यामध्ये, एकच आहे आता तुम्हाला सांगणार आहे. हे जर व्हिडिओ आवडली तर ह्याच्यावरती अजून मी लवकरच व्हिडिओ घेऊन अशा टाईपच्या विषयावरती. तर मित्रांनो, नॉर्मली पहिली जी एक नॉर्मल वेबसाईट आहे ती म्हणजे आहे फॉन्टशेअर म्हणून एक वेबसाईट आहे. फॉन्टशेअर, ओके. फॉन्टशेअर म्हणून एक वेबसाईट आहे, ती फॉन्टसाठी खास करून. ती जर तुम्ही वेबसाईट बघितली पहिली, तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा टाईपचे नॉर्मल बऱ्यापैकी सॅन्स सेरिफ सॅन असे टाईपचे काही फॉन्ट आहेत. जर तुम्ही इथं वरती नॉर्मली क्लिक केलं तर तुम्ही इथं नॉर्मल फॉन्ट एडिट करू शकता. समजा माझं नाव टाईप करतो, जस्ट टायटल असेल किंवा कोणतं पण टायटल असेल तर तुम्ही इथं टाकून बघू शकता, की केवळ तुम्ही लोगोसाठी फॉन्ट शोधा असेल तर त्यामुळे तुम्ही असं टाकून बघू शकता की हा फॉन्ट सूट होईल का नाही किंवा कसा दिसतोय, तर तुम्ही ह्यामध्ये बघू शकता. तर याच्यामध्ये भरपूर फीचर आहेत, बघू शकता अशा टाईपमध्ये. या फॉन्टवरती जर क्लिक केलं नॉर्मली, तर फॉन्टवर क्लिक केलं तर अशा टाईपची जी फॉन्टची फॅमिली आपण तुम्ही जर बघितलं तर पूर्ण फॅमिली आहे याच्यामध्ये. बोल्ड, सेमी बोल्ड, मीडियम, रेग्युलर, लाईट अशा टाईपचे, एक्स्ट्रा लाईट. तर तुम्ही जर सिम्पलमध्ये क्लिक केलं डाउनलोड फॅमिली, तर इथं नॉर्मल डाउनलोड फॅमिलीवरती क्लिक केलं की ते सिम्पल डाउनलोड होणार आहे तो फॉन्ट पी सीमध्ये. इथं बऱ्यापैकी फॉन्ट आहे, तुम्ही इथं नॉर्मली एडिट करून बघू शकता की हा कोणता फॉन्ट यूज करू शकतो कोणता. आणि जर ह्याच्यामध्ये वरती जर बघितलं तर पेअर फॉन्ट आहे. पेअर्स कसं असतं, जेव्हा आपण कोणताही पॅरेग्राफ किंवा अशा टाईपमध्ये हेडिंग फॉन्ट, पॅरेग्राफ फॉन्ट अशा टाईपचं एक जेव्हा डिझाईन बनवतो त्यासाठी आपल्याला हे यूजफुल असतात. तर अशा टाईपमध्ये तुम्ही बघू शकता हे फॉन्ट पेअर्स वापरू शकता अशा टाईपमध्ये, ओके. तर मित्रांनो, ही एक पहिली वेबसाईट आहे अशा टाईपची. जी दुसरी वेबसाईट आहे ती तुम्हाला सांगतो. जी दुसरी वेबसाईट आहे ती टेक्स्चरची वेबसाईट आहे. टेक्स्चर लॅब म्हणून एक वेबसाईट. तर तुम्ही जर वेबसाईट बघितली, नॉर्मली ओपन करू आपण वेबसाईट. टेक्स्चर लॅब आहे ही वेबसाईट. तर याच्यामध्ये भरपूर प्रकारचे टेक्स्चर आहे. फॅब्रिक असतील, ग्लास असेल, इंक असेल, लेन्स इफेक्ट अशा टाईपचे भरपूर आपल्याला तुम्हाला इथं ऑप्शन भेटतात. तर नॉर्मली समजा इथं फॅब्रिकवरती क्लिक केलं की फॅब्रिकचे बघा बऱ्यापैकी ऑप्शन येतात. जेव्हा आपण कोणती पण डिझाईन बनवतो तेव्हा अशा टाईपचे पण टेक्स्चर वापरत असतो. जर तुम्ही माझी ती मटेरियलची व्हिडिओ बघितली नसेल तर त्यामध्ये बघू शकता. त्यामध्ये मी काही टेक्स्चर दिले होते, पण त्यासाठी जर तुम्ही ही जर वेबसाईट व्हिजिट केली तर तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला टेक्स्चर भेटेल. समजा हे टेक्स्चरवरती क्लिक केलं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जर बघितलं, काही वेबसाईट अशा असतात की त्याच्यामध्ये साईजेस आपल्याला दिले नसते. एक फिक्स साईज आपल्याला ती फाईलची भेटते. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा टाईपच्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला हे JPG फाईलमध्ये हे आपल्याला अवेलेबल आहे. तर समजा मी लार्जवरती क्लिक केलं आणि नॉर्मली हे डाउनलोड चालू झालेलं आहे. हे तुम्ही नॉर्मली कुठलंही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. यांना तुम्हाला साइन इन करायचं काय नाही, हे नॉर्मली तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्ही जर बघितलं बऱ्यापैकी ऑप्शन आपल्याला भेटतात. फॅब्रिकमध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी ऑप्शन भेटतात, लेदर वगैरे अशा टाईपमध्ये. जर तुम्ही हे बघू शकता अशा टाईपचं टेक्स्चर हे तुम्ही डिझाईनमध्ये वापरून एक चांगली डिझाईन बनवू शकता. तर तुम्ही अजून बघू शकता ह्याच्यामध्ये जर बघितलं ब्रिक, असे थोडक्यात विटांची एक टेक्स्चर आहे. तुम्ही जर फोटो मॅन्युप्युलेशन किंवा अजून टाईप त्याच्या टाईपमध्ये डिझाईन बनवत असाल तर तुम्हाला हे वेबसाईट युजफुल आहे. बऱ्यापैकी टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये. ग्लास असतील, फिल्म असेल, हे बघू शकता अशा टाईपचे. इथं आणि तुम्ही जर वरती बघितलं तर व्हिडिओचे ट्युटोरियल पण आहे इथं, तुम्ही बघू शकता. जर समजा तुम्हाला आफ्टर इफेक्टमध्ये अशा टाईपचे क्रोमा जे इफेक्ट, टेक्स्ट इफेक्ट ते कसे बनवायचे तर ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ट्युटोरियल पण. तर मित्रांनो, ही एक वेबसाईट होती, त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी टेक्स्चर वगैरे डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही जर त्याची साईज बघितल्या तर साधारण एक 7 ते 10 MB साईज असते. टोटल क्लिअर इमेजेस असतात. तुम्ही नॉर्मली डिझाईनमध्ये यूज करू शकता. तर मित्रांनो, जे पुढचं एक्सटेन्शन आहे ते गुगल एक्सटेन्शन आहे.
गुगल एक्सटेन्शन ह्यासाठी कसं असतं, जेव्हा आपण कोणती पण गुगलवरती एक इमेज डाउनलोड करत असतो तेव्हा आपल्याला एक तुम्ही जर बघितलं ती इमेज जेव्हा तुम्ही सेव्ह करता त्यामध्ये एक फाईल फॉर्मॅट वेगळा असतो. म्हणजे वेब असेल कुठला AI मधलं कोणता फाईल फॉर्मॅट असतो, त्यामध्ये आपल्याला JPG किंवा PNG असं फाईल फॉर्मॅट भेटत नाही. तर तुम्ही जर हे गुगलचं एक्सटेन्शन डाउनलोड केलं तर तुम्हाला समजा तुम्हाला ते गुगल एक्सटेन्शन असं आहे, सेव्ह इमेजेस म्हणून असे गुगलचं एक्सटेन्शन आहे. सर्च करा सेव्ह इमेजेस. ओके, हे तुम्हाला जर बघितलं तर एक गुगलचंच एक्सटेन्शन आहे. आता मी नॉर्मली हे काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे, त्यामुळे तिथे मला रिमूव्हचं ऑप्शन येतं, तुम्ही इथं ॲड करा. सेव्ह इमेज गुगलचं एक्सटेन्शन आहे. नॉर्मली जर तुम्ही जेव्हा पण ते एक्सटेन्शन तुम्ही जेव्हा ते इन्स्टॉल कराल तेव्हा कुठल्या पण इमेजवरती या. समजा आपण एक नॉर्मली मी टेक्स्चर सर्च केलेलं आहे आणि मी ते त्याच्या टाईपमध्ये तुम्ही जर कोणतंही जर बघितलं तर आपल्याला फाईल फॉर्मॅट वेगळा भेटतो. जसं बघितलं AVIF असाच आहे फाईल फॉर्मॅट आहे, थोडक्यात आपल्याला फाईल फॉर्मॅट बघायला भेटतो. तर तुम्ही जर नॉर्मली जर क्लिक केलं तिथं आपल्याला ऑप्शन भेटतो सेव्ह इमेज ॲज सेव्ह ॲज JPG. तर तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही एक्सटेन्शन होते, काही टेक्स्चरचे वेबसाईट होते, काही फॉन्टची वेबसाईट होती. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर अशा टाईपचे कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. तर मी नक्कीच अशा टाईपचे व्हिडिओ घेऊन येईल. तर मित्रांनो चॅनल कोणी असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.